या महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त एपेसा विकण्याचं काम चालू झालेलं आहे। हे आमचे माथाडी कामगार फार भोळे आहेत। काय माथाडी कामगारांच्या कुटुंबांना मी विचारतो, पूर्वी आपल्याला किती पैसे पगाराचे यायचे, आज परिस्थिती का बदलली? भाजपचं सरकार आल्यानंतर माथाडी कायद्यामध्ये सर्रास सूट देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। जे कामगार 30,000 40,000 पगार घेत होते, आमचे गुलाबराव जगताप इथं नेतृत्व करतात, त्या हिंदुस्थान बँकेसारखी एक चांगली बँक ते चालवत आहे। एका सामान्य कामगारांची बँक या राज्यामध्ये एक आदर्श बँक चालवण्याचं काम गुलाबराव जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी करतात। सर्वात जास्त काम त्यामध्ये पैसा हा लोखंडी जत्त्यामधल्या आमच्या कामगारांचा येतो। परंतु आज या कामगारांच्या असलेल्या कायद्याला नख लावण्याचं काम कोण करत आहे? या असलेल्या माथाडी कायद्यामध्ये आज बंद करण्याचं काम कोण करत आहे? मग त्याला उत्तर जर पाहिजे नसेल तर त्यांच्या कुटुंबांनी, माझ्या माथाडी कामगारांनी, इथल्या भूमिपुत्रांनी आता कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे। यात तुम्ही जर आम्हाला बेकार करताय, आमच्या विरोधामध्ये तुम्ही जर आमची कुटुंब उद्ध्वस्त करताय, अरे घाम गाळल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या मुलाबाळांना या घरामध्ये छत्र मिळालं, त्या शरद पवारांच्या माध्यमातून आमची मुलं शिकतायत, याचा अभिमान घेऊन आम्ही जेव्हा काम करतो, आज तेच घर चालवण्यासाठी आम्हाला दुर्दैवाने आज वेगळी चिंता राहिलेली आहे।